ही गोष्ट आहे मित्रांनो सारखानी जवळची देहली गावातली. नवरा होता रील स्टार आणि 2 लाखांनी जास्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवर होते. रिअल लाईफ मध्ये खूप लोकांना चांगल्या गोष्टी सांगायचा, पण रिअल लाईफ मध्ये त्याची वागणूक चांगली नव्हती. मी गोष्ट सांगत आहे सचिन काळेची. तुम्ही प्रोफाईल पाहू शकता, तुम्ही टॅग पण केलेली आहे. मी लोकांना खूप चांगल्या गोष्टी सांगणार होता, पण घरात मात्र बायकोसोबत वर्तणूक चांगली नव्हती. बायकोजवळ फोन नव्हता, नेहमी संशय घ्यायचा, माहेरी जाऊ द्यायचं नाही. एवढंच नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टीवर नेहमी भांडत राहायचा, नेहमी भांडण करायचा. काही दिवस सुखाचा संसार चालला, पण काही दिवसानंतर नाही का कुठं बाहेर जायचं असेल तर बायकोला कुलूप लावून घराच्या अंदर कैद करून नाही का बाहेर जायचा. बायकोला माहेरी जाऊ द्यायचं नाही. तुम्ही विचार करू शकता तुम्ही किती संशयी माणूस असेल तो, जो घरात कुलूप लावून बायकोला अंदर ठेवत असेल. जसं काय ते निर्जीव आहे, त्याच्यात जीव नाही, काहीच नाही, त्याचे इमोशन. घरी जर कॉल करायचा असेल तर तेजस्विनी ताईला त्याच्या मोबाईलवरून कॉल करायला हवं. आणि ह्या कारणामुळे तेजस्विनी गावंडे ताईचा घरापासून संपर्क तुटला. सचिन काळे जो एवढा मोठा रील स्टार आहे, आपल्या बायकोवर नेहमी संशय घ्यायचा, त्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही, त्याच्याजवळ फोन नव्हता, त्याच्यावर अत्याचार नेहमी करायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून नाही का तेजस्विनी ताईनं 1/1/2026 ला स्वतःचा जीव संपवला गळफास घेऊन. मला एकच विनंती करायची आहे, तेजस्विनी ताईला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. हा न्यूजपेपर हे आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा, कारण नाही का जेवढे व्हिडिओ बनवसाल तेवढं जनजागृती होईल आणि लोक समजतील की बा आपल्या मुलीला नाही का थोडाफार सहारा द्यावा लागेल. सगळ्या आई वडिलांना एकच माझं म्हणणं आहे की तुमच्या मुलीला आधार द्या तुम्ही, कारण असे जर लोक असेल तर तुमची पण मुलगी गळफास घेऊन स्वतःचा जीव संपवेल. याच्या आधी तुम्ही त्याला सहारा द्या, आधार द्या. जर तिकडे नांदत नसेल तर घरी आणा आणि घरी पोसा. एवढं काय वजन आहे, एक मुलगा आहे म्हणून समजून त्याला नाही का समजून घ्या.